नमस्कार, सुप्रभात। सर्वप्रथम तर विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा। पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। वारकऱ्यांचं संकट दूर कर, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे असं साकडं मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी घातलंय। विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर रुक्मिणी मातेची ही पूजा संपन्न झाली आहे। तर सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मिळालेला आहे, ही पांडुरंगाची कृपा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। तर रवी लवेकर पंढरपूर मंदिरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहे आणि चंद्रभागेच्या तीरावरून आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम जाणार आहे रवी लवेकर यांच्याकडे। रवी, रवी यांच्याकडे मी पुन्हा येईल। मात्र मनश्री, सध्या आपण चंद्रभागेच्या तीरावर आहोत, कशा प्रकारचा उत्साह? प्रणिता, चंद्रभागेच्या तीरावरचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय, कारण गेले अनेक दिवस जो सोहळा, जो उत्साह आपण रस्त्यावरती बघत होतो, पालखी सोहळा बघत होतो, तो आता चंद्रभागेच्या तीरावर येऊन पोहोचलेला आहे। आज आषाढी एकादशी, वारकऱ्यांसाठी आजचा दिवस हा सर्वात मोठा दिवस, आयुष्याची पुण्यसंचयी करण्याचा दिवस खरं तर हा मानला जातोय। कारण चंद्रभागेमध्ये स्नान करून, चंद्रभागेच्या पाण्यात डुबकी मारून आता विठ्ठलाच्या दर्शनाला याच काठावरनं, याच रस्त्याने सगळे वारकरी निघणार आहेत। गेले अनेक दिवस जे वारकरी आपल्या कामापासून बाहेर राहिलेले आहेत, शेतापासून दूर राहिलेले आहेत, घरातून बाहेर पडलेले आहेत, ते आता विठ्ठलाला भेटल्यानंतर, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ ही संपल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना आपल्या घराकडचे वेध लागणार आहेत। त्यामुळे निश्चितपणे आजचा दिवस हा वारकऱ्यांसाठी खूप मोठा, चंद्रभागेच्या तीरावरचं हे नयनरम्य दृश्य खरं तर आपण बघतोय, कारण लाखोंच्या संख्येने वारकरी इथे आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रशासनाच्या सूचना त्यांचं पालन करत हे वारकरी तर ते पुन्हा एकदा आपापल्या गावांकडे परतायला सुरुवात करतील। सध्याचं जे समोरचं दृश्य आपण बघतो आहोत की वारकऱ्यांचा एक मोठा गट या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे, कारण त्यांना विठ्ठल दर्शनासाठी पुढे मोठी गर्दी होऊ नये किंवा चेंगराचेंगरीसारख्या घटना होऊ नये याची दक्षता घेतली जाते। त्याच्या समोर जर आपण चंद्रभागेकडे नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की चंद्रभागेचं अतिशय स्वच्छ, नितळ आणि निर्मळ पाणी आज आपल्याला बघायला मिळतं आहे। सूर्योदयाची वेळ आहे, खरं तर सूर्योदय होऊन गेलेला आहे, आकाशात ढग जमा झालेले आहेत आणि कधीही खरं तर वरुण राजा बरसेल अशी सुद्धा स्थिती आहे। वरुण राजाने सुद्धा कदाचित हजेरी लावावी अशी पांडुरंगाचीच इच्छा असावी, कारण या सर्व वारकऱ्यांवर आशीर्वादाचा वर्षाव हा पांडुरंग करतो आहे। त्याच्यामुळे या नितळ चंद्रभागेत स्नान करून पुढे हे विठ्ठल दर्शनाला निघणार आहेत। चंद्रभागेमध्ये सुरक्षेकरता एनडीआरएफच्या बोटी देखील तैनात करण्यात आलेल्या आहे। मोठ्या संख्येने स्थानिकांचं सुद्धा सहकार्य घेतलं जातंय, स्थानिकांच्या बोटी मदतीला घेतल्या गेल्यात। विशेष करून उल्लेख केला पाहिजे आपण की तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग स्वयंसेवी वृत्तीने या वारीमध्ये बघायला मिळतो आहे। त्याच्यामुळे तरुणांची खूप मोठी मदत प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा होते आहे। गर्दीचं नियंत्रण असो किंवा चंद्रभागेची स्वच्छता असो, नमामि चंद्रभागा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे। त्यानुसार भरीव निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। ज्याप्रमाणे प्रदूषण मुक्त इंद्रायणी, त्याचप्रमाणे नमामि चंद्रभागा हा चंद्रभागेच्या सौंदर्यीकरणाचा आणि स्वच्छतेचा उपक्रम हातात घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण चंद्रभागेच्या तीरावरती जर आपण पाण्यावरती एक नजर टाकली तर लक्षात येईल की अक्षरशः नितळ, निर्मळ असं म्हणावं हे पाणी, संथ गतीने, संथ वाहते कृष्णामाई असं म्हटलं जातं। तर ही चंद्रभागा सुद्धा अशाच संथ रीतीने वाहते आहे, जणू काही तिला देखील आता पांडुरंगाची ओढ लागलेली आहे। त्यामुळे हे सगळे वारकरी 24 तास ज्यांच्यासाठी आता विठ्ठल मंदिर खुलं आहे, ते पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवतील आणि आपापल्या गावी परतायला पुन्हा एकदा सुरुवात करतील। लाखो वारकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे सुंदर रूप असं विठ्ठलाचं पाहण्यासाठी, सावळ सुंदर रूप मनोहर असं विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी आता डोळ्यांमध्ये जीव सुद्धा एकवटलेला आहे। त्यामुळे चंद्रभागेवरची ही नयनरम्य दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। अगदीच चंद्रभागा तीरावरची ही नयनरम्य दृश्य आपण पाहत आहोत।
यानंतर मी आपले प्रतिनिधी रवी लवेकर यांच्याकडे जाणार आहे। ते सध्या पंढरपूर मंदिरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, रवी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? चालू काहीच कळ तर रवी यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात। मात्र सध्या ही चंद्रभागा तीरावरची दृश्य आपण पाहतोय। चंद्रभागा तीर हा भक्तांनी गजबजून गेलेला आहे। अत्यंत नयनरम्य दृश्य सध्या ही चंद्रभागा तीरावरची भक्तांनी गजबजलेला हा चंद्रभागा तीर आपण पाहतोय। आणि दुसरीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली ही दृश्य आहे, ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर चंद्रभागा तीरावरची देखील ही दृश्य। चंद्रभागा तीर हा भक्तांनी गजबजलेला आहे। या ठिकाणी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आज आषाढी एकादशी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठीची विठ्ठल भक्तांची ही गर्दी आपण पाहत आहोत। वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्त्वाची आणि धार्मिक अशी यात्रा। ही यात्रा महिनाभरापूर्वीच सुरू होते। महिनाभर चालणारा खरं तर हा उत्सव प्रत्येक विठ्ठल भक्त या वारीत सहभागी होतो। राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतो आणि त्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतो।